बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। आज महाराष्ट्रामध्ये नवं सरकार स्थापन होणार आहे। नवीन मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत। हा जंगी शपथविधी सोहळा आज मुंबईमध्ये होतोय। महायुती सरकारचा हा शपथविधी सोहळा आहे। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, तर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत। आणि आज संध्याकाळी बरोबर 5:30 वाजता फडणवीस हे शपथ घेणार आहेत। त्याच्यामुळे आता राज्याचं लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे लागलेलं आहे, कारण 23 तारीख जेव्हा निकाल लागलेला होता 23 नोव्हेंबरला, तेव्हापासून मुख्यमंत्री नेमका कोण होणार, कशा पद्धतीचं असेल महायुतीचं सरकार, याविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि अखेर त्याच्यावरून काल पडदा हटलेला आहे। त्यामध्ये आपण बघतोय आज शपथविधी आणि यामध्येच बावनकुळेंची प्रतिक्रिया येते। सरकार त्या ठिकाणी स्टँड होतं, सरकार सुरू राहतं। शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहे। तिन्ही पक्ष बसतील, आमचे नेते बसतील, केंद्रीय नेतृत्व बसेल आणि एक चांगलं सरकार, जे सरकार विभागीय समतोल, विभागीय विकासाचे कामं, विभागाचा समतोल, सामाजिक विकास आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणे, याकरता आमचं सरकार काम करेल। खाते वाटप अद्याप अंतिम झाले नाही। खाते वाटपावरती एकमत झाले नाही। खाते वाटप सर्वांनाच सरकारने निमंत्रण दिलं आहे। शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं। त्यामुळं सर्वांनाच निमंत्रण मला वाटतं गेलं आहे। स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे। त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं। विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील, शरद पवार साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत, त्या सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे। आज राजकारण संपलं आहे, निवडणुका संपल्या आहे। माझी विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून, सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे, पण माझ्यातर्फे विनंती राहील उद्धवजींना, शरद पवार साहेबांना, राज ठाकरे साहेबांना, माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना, नाना पटोले जी असतील, काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत, ज्यांना ज्यांना निमंत्रण गेलं आहे, विरोधी पक्षाचे आमदार आहेत, शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे। विकास हा सर्वांकरताच असला पाहिजे। विकास हा काही एका पक्षाकरता, सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे, असं नसतं। सरकार बनल्यावर सर्वांनीच विकासाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे, सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे। हे काही पक्षाचं नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।